स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरून मोर्चे काढत असताना मुंबईत मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात निषेध आंदोलन केले. बांगलादेश येथील हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेश युनिट सरकारवर दबाव आणावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. यामुळे हिंदू संघटना पाठोपाठ आता मुस्लिम संघटनाही या आंदोलनात उतरल्याचे चित्र आहे. शेख हसीना यांना सत्तेतून हटवल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याक समुदाय विशेषतः हिंदूंवर हल्ल्यांमध्ये वाढ झाली. नुकतेच हिंदू भिक्षू चिन्मय कृष्णदास यांना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटक करण्यात आली. या घटनेनंतर हिंसा उफाळून आली. हिंदूंवर अत्याचार करण्यात येत आहे त्याचे पडसाद भारतात उमटू लागले आहेत. बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहे. असे असतानाच मुंबईत मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात निषेध आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक, महिला सहभागी झाले होते. या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मौलाना अब्दुल वहाब, मौलाना एहसान, मौलाना अयाज, शाहरुख सय्यद, कादिर मेमन, सहार युनिस शेख यांच्यासह मुंब्रा कौसा येथील मौलवी मुस्लिम बांधवांनी निदर्शने केली. ठाणे महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून ठाण्याच्या नितीन कंपनी जंक्शन येथे भुयारी मार्ग तयार केले आहेत. मात्र या भुयारी मार्गाची दुरावस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे. नितीन कंपनी जंक्शन येथे महत्त्वाचं जंक्शन मानलं जातं. या जंक्शनवरून रोज लाखो वाहने ये जा करीत असतात. त्यातच नागरिकांना रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत होती. काही वेळा अपघात होऊन काही जणांचा बळी गेला होता. हीच बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून या ठिकाणी भुयारी मार्ग तयार केला आहे. आल्मेडा रोडवरून रामचंद्रनगर या परिसरात जाण्यासाठी तसेच पाचपाकडी सर्व्हिस रोड, सिद्धेश्वर तलाव सर्व्हिस रोड या ठिकाणी जाण्यासाठी नागरिक या भुयारी मार्गाचा वापर करतात. मात्र या भुयारी मार्गाच्या वरील बाजूस ठाणे महापालिकेने काही वृक्षांची लागवड केली आहे. मात्र या वृक्षांमध्ये गेल्या महिन्याभरापासून कचऱ्याचे साम्राज्य पसरले. तसेच भुयारी मार्गाच्या वरील बाजूचं आवरण हे तुटलेलं आहे. तसेच भुयारी मार्गाच्या आतील भागामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी पान, गुटखा, तंबाखू खाऊन पिचकारी मारून सदर परिसर विद्रूप अस्वच्छ केल्याचे चित्र पाहायला मिळते. याकडे ठाणे महापालिकेकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. सध्या ठाणे महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापालिकेमध्ये प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्यामुळे अशा गोष्टींकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांनी आरोप केला आहे. तरी या वृक्षामधील कचरा व भुयारी मार्गावरील आवरण व भुयारी मार्गाच्या आतील बाजूस स्वच्छता ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात 11वे विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल 2025चे आयोजन करण्यात येणार आहे. सालाबादप्रमाणे 10 ते 13 जानेवारी 2025 दरम्यान ठाण्याच्या उपवन तलाव परिसरात हा संस्कृती आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि त्यांच्या समितीने या भव्य कला महोत्सवासाठी रसिकांना आमंत्रित केले आहे अशी माहिती संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सर्वेसर्वा आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या महोत्सवाचे उद्घाटन 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. पद्मश्री शुभा मुदगल यांच्या शास्त्रीय गायनाने उद्घाटन साजरे होणार आहे. 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अभिजित भट्टाचार्य, विदुषी आरती अंकलीकर, टिकेकर, केतकी माटेगावकर, उस्ताद शाहीद परवेज यांच्यासह अनेक प्रख्यात कलाकार आपली कला सादर करतील. फेस्टिवलचे वैशिष्ट्य म्हणजे उपवन घाट जो बनारस घाटाच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुमारे 6 लाख प्रेक्षक सहभागी होणार आहेत. गझल, शास्त्रीय संगीत, नृत्य आणि सुफी मैफिलीच्या सादरीकरणाने कला रसिकांना मंत्रमुग्ध करणारा महोत्सव ठाण्याच्या संस्कृती वैभवाची साक्ष देईल असेही सरनाईक यांनी सांगितले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। कुपोषणाचा धक्का कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे। यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या सप्टेंबर 2024 रोजी अखेर तीव्र कुपोषित 88 तर मध्यम कुपोषित 1023 होती, तर नोव्हेंबर 2024 मध्ये अखेर तीव्र कुपोषित 22 तर मध्यम कुपोषित 62 कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात यश आले। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम 1647 अंगणवाडीतील 83,427 बालकांसाठी राबवण्यात येत आहे। तसेच दत्तक पालक योजना, पालक सभा घेऊन मुलांचा दिनक्रम, आहाराच्या वेळा, चविष्ट आणि तितकेच सकस अन्न बालकांना देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे। कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने IIT मुंबई सारख्या नामांकित संस्थांचा देखील सहभाग घेण्यात आला असून बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडिओमार्फत तसेच पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिले। गरोदरपणात मातेला योग्य सकस आहार न मिळाल्यास मूल कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते, तर मूल जन्मल्यानंतर त्याला मातेचे पुरेसे दूध व पोषण आहार न मिळाल्यास बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकू शकतात। त्यामुळे गरोदरपणात व प्रसूतीनंतर मातांना व 6 महिन्यानंतर बालकांना नियमितपणे अंगणवाडी सेविकांमार्फत पोषण किट वाटप करण्यात येत आहे। कुर्ला LBS मार्गावर 332 नंबर इलेक्ट्रिकल बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू आणि 35 जण जखमी झाल्याची घटना घडली आणि वर्षानुवर्ष म्हणजे 2016 पासून कंत्राटी चालकांच्या जीवावर परिवहनचा बस चालवणारे ठाणे महापालिका प्रशासन आणि ठाणेकरांचा जीव धोक्यात आहे याची जाणीव झाल्यावर खडबडून जागे होत ठाणे परिवहन विभाग यांनी कंत्राटी वाहन चालकांना किमान 2 वर्ष जड वाहन चालवण्याचा अनुभव आहे असे RTO कडून देण्यात आलेले प्रमाणपत्र, तर कंत्राटी बस चालक कर्तव्यावर हजर होण्यापूर्वी मद्यपान करून आला आहे की नाही याची तपासणीसाठी 2 प्रेत निलायझर संबंधित ठेका असणाऱ्या कंपनीकडे असणे आवश्यक आहे अशा आशयाचे सूचनांचे परिपत्रक सिटी लाईन लाईफ ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेड आणि इलेक्ट्रिकल बसचा ठेका असणाऱ्या इवे ट्रान्स कंपनी या दोघांनाही पाठवण्यात आला असून या सूचनांची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठीचे आदेश ठाणे परिवहन विभागाने पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।